तो एक्सरसाइज 1.2 मधला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला कन्स्ट्रक्ट टेबल करायचा आहे, त्यातला 10वा घेऊ आपण. सो पी और निगेशन क्यू इम्प्लिकेशन आर अँड पी. ओके, चला आता कसं काय करणार आपण याला. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर, पटकन बोला. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर, पटकन रिप्लाय करा. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर, तेवढे कॉलम करावं लागतील मला आधी. फटाफट रिप्लाय करा. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर, कम ऑन बेटा. किती स्टेटमेंट्स आहे तिथे. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आय एम हॅव्हिंग. अरे क्या बात, तेजस इज व्हेरी करेक्ट. आहेत का नाही 3. व्हेरी इझी. अच्छा, मग काय करायचं बेटा. पहिला पी, पी साठी, नंतर क्यू, नंतर आर. झालं, पी क्यू आर झाले. बर, आता पुढे लक्ष दे बेटा. अजून काय काय लागेल मला बघा. निगेशन ऑफ क्यू लागेल ना. डायरेक्ट हे नाही घेऊ शकत ना मी, मला आधी निगेशन ऑफ क्यू करून घ्यावं लागेल ना. निगेशन क्यू केल्यानंतर पी आणि निगेशन क्यू ह्या दोघांचा ऑर आहे की नाही. ठीक आहे, मग मी काय करू बेटा पुढे. पी और निगेशन क्यू. बघ किती स्टेप बाय स्टेप चाललो आपण. आता मला सांग, याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत येतं, डायरेक्ट नाही घेऊ शकत ना मी. हे माझ्याकडे आर आहे, माझ्याकडे पी आहे, तर दोघांचं ऍड घ्यावं लागेल मला. सो आर आणि पी, आणि लास्ट कॉलम काय होईल बेटा, या दोघांचं इम्प्लिकेशन. सो पी और निगेशन क्यू च इम्प्लिकेशन विथ आर अँड पी. झालं. सो इन दिस वे माय टेबल विल मूव्ह. आता स्टेटमेंट्स 3 आहेत, म्हणजे तुला लगेच कळालं असेल हाऊ मेनी रोज आय हॅव टू गो फॉर 8 रोज. हे झाल्या 2, हे बघ हे झाल्या 4, आणि झाल्या 8. ओके, आता काल मी तुला 3 स्टेटमेंट्स असले की 8 रोज साठी लय मस्त लॉजिक दिलं. कसं बघ ना. पी साठी 4 ट्रू, चेक 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 चेक, 4 फॉल्स, चेक 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 चेक. झालं. 2 ट्रू, 2 फॉल्स, 2 ट्रू, 2 फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. झालं. चला, निगेशन ऑफ क्यू. क्यूचं निगेशन ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा फॉल्सचा, ट्रूचा ट्रूचा फॉल्स, फॉल्स, ट्रू. झालं का नाही, आहे की नाही. व्हेरी इझी. पुढे काय म्हणतात मला, पी आणि निगेशन क्यू दोघांचा ऑर. हा पी आणि हा निगेशन क्यू दोघांचा ऑर. तर कंजंक्शनचा डिसजंक्शन, डिसजंक्शन आहे, ऑर आहे. काय पाठ केला आपण, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. हे बघ, पी आणि निगेशन क्यू दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स सापडले. दोन्ही फॉल्स उत्तर फॉल्स, दोन्ही फॉल्स उत्तर फॉल्स, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, म्हणजे अदरवाईज उरलेले डब्बे ट्रू करून टाका. नंतर म्हणतात आर अँड पी. हाय ते आर, हाय ते पी, दोघांचा अँड, म्हणजे पहिला दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. आर आणि पी या दोघांना दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, 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 म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी फॉल्स. किती सोपं आहे. शेवटच्या डब्यामध्ये काय दिसतंय मला, इम्प्लिकेशन कोणाचं बेटा, याचं इम्प्लाइज धिस. म्हणजे आधी हा आणि नंतर हा. आता सोपं आहे की नाही. आधी कोण नंतर कोण इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ट्रू देन फॉल्स इज फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स अँड इट इम्प्लाइज फॉल्स. आधी ट्रू नंतर फॉल्स, आन्सर हॅज टू बी फॉल्स. पहा बरं, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स येस सापडला. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स येस, आन्सर इज फॉल्स. ट्रू, सुरुवात ट्रू पासून पाहिजे ना, म्हणजे दोघांचा विषय संपला. ट्रू फॉल्स येस, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स येस सापडला. आणि मग आता काय इथे उरलेले, येस ट्रू. झालं.
सो पटकन मला रिप्लाय करा. हा जो स्टेटमेंट पॅटर्न मला भेटला याचा टाईप कोणता आहे तीन पैकी? प्रायव्हेटली मला रिप्लाय करा, इतरांना कळू देऊ नका. सो दॅट आय कॅन चेक. आणि बाकीचे बघणार नाही. स्क्रीनशॉट घ्या आणि मला रिप्लाय करा. श्वेता, हा टाईप कोणता आहे बेटा? प्रणव, तेजस, पायल, टाईप कोणता आहे हा? कंजक्शन. हा कंजक्शन टाईप नाही बेटा, कंटिंजन्सी. व्हेरी गुड साहिल, परफेक्ट. समजतंय सगळ्यांना? इट इज कंटिंजन्सी. मिक्स्ड आहे ना? करेक्ट, इट इज कंटिंजन्सी. झालं. सो आय होप क्वेश्चन नंबर 1 इज ओके विथ यू. सगळ्यात गरीब चॅप्टर अख्ख्या मॅथ मधला. या चॅप्टर मध्ये मार्क जाणे म्हणजे ताटात गुलाबजाम असून खाता न येणे. एक्सरसाइज 1.2 मधला होपफुली वी आर डन विथ क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण. पुस्तकं सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे. आता टेक्स्ट बुक मस्ट हॅव बीन इन फ्रंट ऑफ यू. चला, सेकंड, युजिंग ट्रूथ टेबल. आपल्याला काय म्हणतात की लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस खालचे प्रूव्ह करा. तर ट्रूथ टेबलचा वापर करून मला याला प्रूव्ह करायचंय. ओके, क्वेश्चन नंबर 2 इज प्रूव्ह. काय वापरून? युजिंग ट्रूथ टेबल. तर त्याच्यामधलं श्री गणेशा करूया आपण. पहिलं सम घेऊन. निगेशन P and Q is equivalent to P or Q and negation P. झालं. ट्रूथ टेबल वापरून प्रूव्ह करायचंय मला. ट्रूथ टेबल वापरून प्रूव्ह करायचंय. सो टेबल काढायचं. सगळ्यांना माहिती आहे, दिस विल बी LHS साइड, दिस विल बी RHS साइड, राईट? हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर? P आणि Q दोनच आहे. सो हा, व्हेरी गुड. P आणि Q. हे बघ, पहिला P झालं, दुसरा Q. बर, आता निगेशन ऑफ P अँड Q. मला अगोदर निगेशन ऑफ P लागेल. झालं. निगेशन P च Q सोबत अँड घ्यायचा. निगेशन P कंजंक्शन विथ Q. झालं. हे बघ ना, PQ घेतला, निगेशन P सुट्टा काढला, निगेशन P आणि Q दोघांचा अँड. मग आता RHS साइड मध्ये मला अगोदर P और Q करावं लागेल. P आणि Q आहेत ना, दोघांचा ऑर. P और Q करावं लागेल. बर, त्याचा अँड निगेशन P सोबत. माझ्याकडे निगेशन P रेडी आहे. येस सर. हा पण रेडी आहे. येस सर. मग लास्ट कॉलम विल बी P और Q अँड निगेशन P. झालं. आता तुम्हाला माहिती आहे स्टेटमेंट्स दोन आहेत. सो हाऊ मेनी रोज विल बी देअर? 4. 4 रोज झाल्या. ओके, बर. कसं लिहायचं सगळ्यांना माहिती आहे. 2 ट्रू, 2 फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. अलग नाही, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. चला, निगेशन ऑफ P करा. ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. झालं. आता निगेशन P आणि Q दोघांचा अँड. हा निगेशन P आणि हा Q. अँड म्हणजे एक नंबर. दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू सापडले, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, दोन्ही ट्रू नाहीये, अदरवाइज फॉल्स. इथे काय दिसते? P आणि Q चा ऑर आहे का नाही, डिसजंक्शन. सो ऑर साठी काय? दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाही, दोन्ही फॉल्स सापडले, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. चला, P और Q याचं आणि निगेशन P म्हणजे याचं, या दोघांचं काय बेटा? अँड. दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू उत्तर ट्रू, दोन्ही ट्रू नाहीये अँड हेन्स फॉल्स. फटाफट यस टाइप करा. पुढे जायला मला स्क्रीनशॉट घ्या. डन विथ स्क्रीनशॉट. हा, एक मिनिट. आता आय एम व्हेरी सॉरी, याला प्रूव्ह करायचं होतं ना बेटा, प्रूव्ह करायचं होतं ना मला. सो दिस हॅज टू बी शोन. पायल लक्ष द्या, काल मग तुमचं राहिलं होतं, आज माझं राहिले. दाखवायचं आपल्याला एक्झामिनरला. तर बेटा माझी LHS साइड कोणती आहे? हे काय? निगेशन पॅन दिस. कोणासोबत मॅच झाली ही? माझ्या RHS सोबत झाली का नाही झाली? लुक ॲट द डायग्राम. जादू जादू. येस सर. FF TF येस, दे आर आयडेंटिकल. बस एवढं दाखवायचं, याच्या पलीकडे काहीच नाही करायचं आपल्याला. नाव प्लीज टेक द स्क्रीनशॉट. चला,
यातलं पाचवं घेऊयात आपण, आहे की नाही, व्हेरी इझी. यातलं पाचवं सम घेऊया, जे जे 3 स्टेटमेंट्स आहेत. एकदम सोपं आहे हे. फिफ्थ मध्ये काय म्हणतायत, पी और क्यू इम्प्लिकेशन आर. पी और क्यू implication R is equivalent to P implication R and Q implication R. P or Q implication with R is equivalent to P implication R and Q implication R. चला काय करणार मी आता, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आय एम हॅव्हिंग, P Q आणि R 3 आहे, 3च असतात मॅक्सिमम, टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. ठीक आहे. सो आता बघ, P बर का, Q R 3 घेतले. सगळ्यात आधी मला P और Q लागेल इथे. सो मी P और Q साठी घेतो. झालं. P और Q चे इम्प्लिकेशन आहे R सोबत. सो P और Q, सो इम्प्लिकेशन विथ R, हा एक कॉलम घेतला मी. ही झाली माझी लेफ्ट हँड साइड. आता राईटला P आणि R चे इम्प्लिकेशन, P R आहेत. सो P आणि R चे इम्प्लिकेशन, नंतर Q आणि R चे इम्प्लिकेशन, बरोबर का नाही. आणि आता दोघांचं अँड, सो P इम्प्लिकेशन R आणि Q इम्प्लिकेशन R झालं. ठीक आहे. सो आता तुम्हाला हे एकदम सोपं वाटत असेल, बिकॉज दिस इज व्हेरी व्हेरी इझी चॅप्टर, याच्यात काही नवीन नाहीये. चला आता स्टेटमेंट 3 आहे, तर मी तुम्हाला शिकवलं ऑलरेडी. हाऊ मेनी रोज विल बी देअर, 8 रोज विल बी देअर. हे बघ, हे झाल्या 2, हे झाल्या 4, हे झाल्या 8. ठीक आहे. चलो आता बघ, P साठी 4 ट्रू 4 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 3 ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. डन. आता P आणि Q दोघांचा ऑर आहे. ऑर साठी काय बेटा, दोन्ही फॉल्स, उत्तर फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीये, 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 2 फॉल्स सापडले. 2 फॉल्स, उत्तर फॉल्स. परत एकदा 2 फॉल्स, उत्तर फॉल्स. डन. अदरवाइज ट्रू. P और Q चे इम्प्लिकेशन आहे R सोबत, याचं इम्प्लिकेशन R सोबत. प्लीज लुक अँड अंडरस्टँड केअरफुली. आधी ट्रू, मी पुन्हा पुन्हा देतोय इम्प्लिकेशन साठी, आधी ट्रू नंतर फॉल्स, उत्तर इज फॉल्स. आता आधी कोण आहे बेटा, P और Q, म्हणजे आधी हा नंतर हा. चेक असं जायचं आपल्याला, ड्र असं चेक करायचं. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स येस, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स येस, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स येस, आन्सर इज फॉल्स. ट्रू नाहीये, ट्रू नाहीये, विशेष नाही, अदरवाइज ट्रू. कळलं का नाही कळलं, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप हा बेटा. हा, त्यात चेक करायचं, आधी ट्रू नंतर फॉल्स असं पाहिजे इम्प्लिकेशन. पुन्हा एकदा P आणि R चं इम्प्लिकेशन आहे, आधी P नंतर R. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, आन्सर इज फॉल्स. ट्रू 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 नाहीच म्हणजे अदरवाइज ट्रू. आधी ट्रू नंतर फॉल्स सापडला पाहिजे. परत एकदा इम्प्लिकेशन आहे, आधी ट्रू नंतर फॉल्स. बघ, Q आणि नंतर R, क्यू आर. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स सापडला. ठीक आहे, ट्रू फॉल्स, आन्सर इज फॉल्स. ट्रू ट्रू नाही, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स सापडला, आन्सर इज फॉल्स. ट्रू नाहीच, अदरवाइज ट्रू. मजा आली का नाही, मजा आली का नाही, आहे का नाही, व्हेरी इझी चॅप्टर. चला, P इम्प्लिकेशन R आणि Q इम्प्लिकेशन R, या दोघांमध्ये काय दिसतं बेटा, अँड. अँड साठी काय, दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू सापडले, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू, उत्तर ट्रू. डन.
बाकीचे फॉल्स. आता बघ ही लेफ्ट हँड साइड आहे, पी और क्यू इम्प्लाइज आर है बघी, आणि राईट हँड साइड जमलं का नाही पावर. जादू झाली का नाही जादू, झाली का नाही सांगा. ठीक आहे. टी एफ टी एफ टी एफ टी 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 एफ टी एफ टी एफ टी टी आयडेंटिकल लिहायचं, विषय संपला. मजा आली का नाही. टाईप करा रिप्लाय तुमचा फास्ट मध्ये, स्क्रीनशॉट घ्या. इफ देर इज एनी क्वेश्चन you may ask, otherwise you can type that yes sir, it was fun and we are happy. Done. Again, very very easy. Done with screenshot. Question number 2 मधले बाकीचे सम्स होमवर्क करणार का नाही, उरलेले सम्स होमवर्क करणार का नाही. मी फोटो काढून पाठवतो, तुम्हाला लागेल तेवढा सपोर्ट मी करतो. पुस्तक नसेल तरी इट्स ओके, मी क्वेश्चन देतो. करणार का नाही करणार. हा ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3. सो ही एक्सरसाइज आपली फिनिश होईल आज, करायची आपल्याला आणि पुढे सरकायचं. चॅप्टर इज व्हेरी इझी. वी डू नॉट वॉन्ट टू वेस्ट आवर मोस्ट ऑफ द टाइम इन दिस चॅप्टर. एक्झामाइन म्हणतायत पुढचा थर्ड क्वेश्चन आहे. एक्झामाइन की टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कंटिंजन्सी आहे. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. एक्झामाइन मी फक्त लिहितो एक्झामाइन टाइप. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कंटिंजन्सी. ओके. कोणतं एक्झाम्पल यातला आपण घेऊ शकतो. बर यातला आपण चला चौथं घेऊया. ओके. सगळं तुम्हाला जमणारच आहे, बट तरी प्रॅक्टिस म्हणून मी ते घेतो. जमेल का रे क्वेश्चन सगळ्यांना, मी घेण्याची गरज आहे. रिप्लाय टाका बरं जरा एकदा. हा क्वेश्चन तुम्हाला जमेल का रे घरी. किती क्वेश्चन्स आहे. 10 क्वेश्चन्स आहे. टेबल काढायचं आणि चेक करायचं. हे तर आपण कधीपासून करतोय. जमेल का. मी एक्झाम्पल्स घेऊ, एक तुम्ही घेऊ. चला हे एक मी घेतो. ओके बाकीच तुम्ही करा, काहीच नवीन नाहीये. समजा हे असं मला दिलंय. आता मला चेक करायचं की याचं उत्तर काय येणार आहे. स्टेटमेंट्स किती दिसत आहेत, 2च. मग मी एक घेणार पी, दुसरा घेणार क्यू. मग आता मला सगळ्यात आधी लागेल पी इम्प्लिकेशन क्यू, बरं का. पी इम्प्लिकेशन क्यू. तर पी इम्प्लिकेशन क्यूचं अँड विथ क्यू. सो पी इम्प्लिकेशन क्यू आहे, माझ्याकडे सेपरेट सेपरेट क्यू आहे. सो दोघांचं काय घेणार मी, कंजंक्शन. नंतर काय, याचं इम्प्लिकेशन विथ पी. सो पी implies Q and Q च implication with P. झालं. एकदा हे असं मांडायचं. झालं. आफ्टर दॅट तुला माहिती आहे बेटा स्टेटमेंट्स 2 आहे. सो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. परत एकदा इम्प्लिकेशन आला रे आला. इम्प्लिकेशन साठी बेटा ट्रू इम्प्लाइज फॉल्स, आन्सर इज फॉल्स. बघ पी आणि क्यू, आधी पी नंतर क्यू. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स सापडला, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, अदरवाइज ट्रू. चला याचं अँड विथ क्यू, हे काय याचं अँड विथ क्यू. अँड म्हणजे काय, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, दोन्ही ट्रू उत्तर ट्रू. दोन्ही ट्रू नाहीये, दॅट्स वाय आन्सर इज फॉल्स. लास्ट याचं इम्प्लिकेशन विथ पी, हे काय ह्या पॅटर्नचं इम्प्लिकेशन विथ पी. आधी ट्रू नंतर फॉल्स, आन्सर इज फॉल्स. प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. बघ लक्ष दे. चेक चेक. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स सापडला, ट्रू फॉल्स सापडला, ट्रू फॉल्स, आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, अदरवाइज ट्रू. कळालं का नाही कळालं. स्क्रीनशॉट घ्या, आहे का नाही इझी. सो होपफुली क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करणार का नाही करणार उरलेले सम्स. कमी अजून एखादं 2 घेऊ, घाबरू नको अजिबात. तुमची इच्छा असेल सर अजून सम्स घ्या, मी अजून सम्स घेईल. तुमचा कॉन्फिडन्स वाढला असेल तर होमवर्क.
शेवटचं एक घेतो, अजून एक. एक शेवटचा घेतो, एक लास्ट घेतो. हा, एक लास्ट आपण घेऊ. अरे बाय द वे, हे राहिलं ना बेटा, हे बोलले होते की एक्झामाइन टाईप. एक्झामाइन टाईप, तर हा टाईप कोणता आहे रे? कंटिंजन्सी. अरे सॉर नो बेटा, सो याचा टाईप कोणता आला? काय आला हा? कंटिंजन्सी. कंटिंजन्सी गडबड लिहायचं राहिलं ना, लिहिलं पाहिजे. स्क्रीनशॉट घे, स्क्रीनशॉट घे. कंटिंजन्सी आहे. ओके, आणि करेक्ट कर त्याला, लिहि शेवटी की गिव्हन पॅटर्न इज कंटिंजन्सी. चला यातला लास्ट घेऊ आपण. आणि होमवर्क साठी वेळ देतो तुम्हाला आज. आज कम्प्लीट होमवर्क करा, म्हणजे हा टॉपिक इथं फॉर्म होऊन जाईल. मग आपल्याला नवीन टॉपिक घ्यायला उद्याच्या लेक्चरला. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 मधला, एक्झामाइन मधला 10th. P implication negation Q or R double implies negation P implication Q implication R. झालं? चलो, how many statements are there? Reply करा फटाफट. तेजस, यश, पायल, how many statements are there बेटा? अनुष्का, रिप्लाय करा, रिप्लाय करा. How many statements are there? Yes, very easy. 3 statements are there. ठीक आहे, P आहे, Q आहे, R पण सापडला. मग लगेच जादू बाय जादू मेथड. P ड्र, Q ड्र, R ड्र. झालं? मग आता स्टेप बाय स्टेप. P इम्प्लिकेशन, मग मला याच्यावर फोकस करायचंय. तर मला आधी निगेशन Q लागेल बेटा, यस ऑर नो? निगेशन ऑफ Q घेतो, ड्र. ओके, निगेशन Q चा ऑर विथ R आहे. येस, मग आता मी निगेशन ऑफ Q चा ऑर विथ R. हे झाल्याच्या नंतर P चं इम्प्लिकेशन मी त्याच्यासोबत घेऊ शकतो. सो P इम्प्लिकेशन निगेशन Q ऑर R. झालं? एवढा पार्ट झाला. आता डबल इम्प्लिकेशन आहे निगेशन ऑफ ह्या टर्म सोबत. याच्यामध्ये माझ्याकडे P आहे, त्याचं इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R सोबत घ्यायचंय. सो परत एकदा सांगतो, इथपर्यंत झालं. याचं डबल इम्प्लिकेशन आहे अख्खा ब्रॅकेट नाही घेऊ शकत आपण. निगेशन ऑफ हा ब्रॅकेट, पुन्हा आतमध्ये जा, P चे इम्प्लिकेशन विथ धिस ब्रॅकेट. तर मला आधी हा ब्रॅकेट हे लागेल ना, छोटू ब्रॅकेट, Q implies R. So प्यारे बच्चों, we have to take Q implies R as separate. नंतर P चं इम्प्लिकेशन घे ना त्याच्यासोबत, सेपरेट सेपरेट. चला मस्त पैकी P चं इम्प्लिकेशन घे Q इम्प्लिकेशन R सोबत. बघ ना, पहिले हे घेतलं, नंतर P चं इम्प्लिकेशन त्याच्यासोबत घेतलं, आणि ऍट द एंड निगेशन घेऊ त्याचं आपण. आता मी काय करतो, जागा अपुरी आहे तर आपल्याकडे एक पद्धत आहे लिहिण्याची. छोटू ए अँड छोटू बी. एक ए आणि बी असे नावं टाकून द्यायचे. व्हेअर एक्झामिनरला फक्त म्हणायचं की माझा जो ए आहे ना बेटा, ए इज इक्वॅलेंट टू, असं लिहायचं. काय लिहायचं की माझा ए कोण आहे? निगेशन ऑफ धिस. मग त्याला असं मेन्शन करायचं, माझा ए कोण आहे? निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन R. आणि माझा बी कोण आहे बेटा? बी. तर माझं फायनल स्टेटमेंट पॅटर्न आहे सगळं. P इम्प्लिकेशन निगेशन ऑफ Q और R च डबल इम्प्लिकेशन विथ निगेशन ऑफ. झालं. फक्त हे एक्झामिनरला दाखवायचं की माझे ए आणि बी असे असे आहेत, तू काय नाराज होऊ नको, आमच्याकडे थोडीशी जागेची अडचण आली. एक्झामिनर विल बी हॅपी. तो तुला काही म्हणणार नाही. तो म्हणा, बेटा यू आर व्हेरी क्लेवर, यू आर व्हेरी गुड बॉय और गुड गर्ल, आय एम हॅपी, देयर इज नो इशू. 3 स्टेटमेंट्स आहेत. हाऊ मेनी रोज विल बी देअर? 8. ही तर प्रॅक्टिस इतकी झाली असेल की तू म्हणशील सर पाठ झालं राव आता हे सगळं, आहे का नाही? चला, चला आता किती रोज झाल्या? 2, 3 झाल्या, 4 झाल्या, झाल्या 8 रो. ओके, चला आता काय करायचं बेटा? P साठी 4 ट्रू 4 फॉल्स. चला Q साठी
दोन ट्रू, दोन फॉल्स, दोन ट्रू, दोन फॉल्स. आर साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. चला हे तर तुम्हाला माहिती आहे. चला निगेशन ऑफ क्यू चेक चेक चेक. ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू आणि लास्ट फॉल्स ट्रू. आय रिपीट निगेशन ऑफ क्यू आहे ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. डन. बेटा निगेशन ऑफ क्यू आणि आर दोघांचा कोण आहे? डिसजंक्शन किंवा ऑर. ठीक आहे या दोघांचा नाही का. तर ऑर साठी काय आहे बेटा? दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स. येस उत्तर फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स सापडले. उत्तर इज फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स. गेटिंग? सो अदरवाइज ट्रू. आय रिपीट वन्स अगेन. और आहे दोन्ही फॉल्स, उत्तर फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स सापडले. येस सर. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स सापडले. येस सर. दोन्ही फॉल्स नाहीये, दोन्ही फॉल्स नाही. अदरवाइज ट्रू. बेटा पीचं इम्प्लिकेशन आहे याच्यासोबत, याच्यासोबत. बघ ना पी कुठे आहे? चेक. आणि इम्प्लिकेशन कोणासोबत? याच्यासोबत. तर इम्प्लिकेशन साठी आधी ट्रू नंतर फॉल्स. सगळ्यांना आता पाठ झाला असेल. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स. येस सर. आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू ट्रू चेक चेक. बाकीचे अदरवाइज ट्रू. व्हेरी इझी. लास्ट सॉरी क्यू इम्प्लाइज आर. इथे क्यू आहे, इथं आर आहे. परत एकदा आधी ट्रू नंतर फॉल्स, उत्तर फॉल्स. हे बघा आधी क्यू नंतर आर. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स. येस सर. आन्सर इज फॉल्स. है की नाही? आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स. आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये. सुरुवात ट्रू पासून पाहिजे ना. अदरवाइज ट्रू झालं. अदरवाइज ट्रू. सो बेटा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. आता हा क्यू इम्प्लाइज आर आहे, हा माझा पी आहे. चिक 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 चिक. कुठे गेला? इथे. आधी पी नंतर क्यू इम्प्लाइज आर. आधी ट्रू नंतर फॉल्स. चला चेक करत चला. आधी ट्रू फॉल्स नाही, ट्रू फॉल्स. येस सर. आन्सर इज फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स ट्रू. बाकीचे नाहीचे. सो अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. छोटू आहे. माझा छोटू आहे कोण आहे बेटा? माझं छोटू आहे कोण आहे? निगेशन ऑफ. याचं फक्त काय? निगेशन. काय बेटा त्याचं? निगेशन. सो ट्रूचा बघ ना फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स. डन. लास्ट बी इज माय कम्प्लीट पॅटर्न. तर माझा कम्प्लीट पॅटर्न काय सांगतो बेटा? पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू और आर म्हणजे हा. याचं डबल इम्प्लिकेशन आहे निगेशन ऑफ म्हणजेच माझ्या ए सोबत. कमॉन याचं डबल इम्प्लिकेशन आहे कोणासोबत? माझ्या ए सोबत. डबल इम्प्लिकेशन साठी कमॉन सेम सेम ट्रू, सेम सेम ट्रू. चला सेम सेम आहे का? नाहीये. सेम सेम नाहीये, 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 सेम सेम नव्हे. काही चला का मेला मजाक? ई तू सब काय झालं? फॉल्स. अरे कोणीच नाही सापडलं. सेम सेम ट्रू ना बेटा? सेम सेम सापडलंच नाही. एव्हरीथिंग इज फॉल्स. मग कोण आहे हा पॅटर्न? कोण आहे माझा पॅटर्न? कॉन्ट्रॅडिक्शन. कोण आहे बेटा माझा पॅटर्न? बी इज कॉन्ट्रॅडिक्शन. वाक्य लिहायचं फक्त खाली बेटा. अरे कोण आहे माझा? बी कॉन्ट्रॅडिक्शन. आहे का नाही सोपं? आणि आता प्रत्येक जण होमवर्क करणार का नाही? ले शपथ, ले शपथ, ले शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. विल यू गाइज डू द होमवर्क अँड शो इट टू मी? तसं काम काय तुम्हाला आता? प्रॉमिस यू विल डू द होमवर्क. ठीक आहे ना? सो बाय बाय. प्रयत्न करू. प्रयत्न तर करायचाच आहे, नाही तर मी आहेच आहे. सगळ्यात गरीब चॅप्टर आहे. फिजिक्सचा पण करायचा आहे. होमवर्क पाठवतोय मी. ओके ग्रुपवरती. सर मला नेटवर्क एरर आला होता. पुन्हा एकदा सांगा. रेकॉर्डेड लेक्चर आहे.
ही फॅसिलिटीज खास तुमच्यासाठी केली आहे बेटा. यू कॅन वॉच द लेक्चर अगेन अँड अगेन आणि कायमस्वरूपी आहे. 4-6 महिन्यांनी थेट बोर्डाचे पेपर आदल्या दिवशी जरी पाहायचं असेल तर लेक्चर विल बी अवेलेबल. आय हॅव मेड एव्हरीथिंग फॉर यू. आणि अजून मी गोष्टी करता येईल आपल्या लाडक्या सक्सेस सायन्स अकॅडमी ॲपमध्ये. सो दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू एव्हरी वन ऑफ यू की प्ले स्टोअरवरती जाऊन त्याला स्टार रेटिंग द्या, 5 स्टार द्या. त्याबद्दल लिहा, आपल्या क्लासबद्दल लिहा, आमच्याबद्दल लिहा, आपल्याबद्दल लिहा, इतरांना कळू द्या, इतर फ्रेंड्सला रेफर करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. चहा प्यायला येताय काय? येस, आता आम्ही चहा घ्यायला येतोय. ज्यांना यायचं असेल त्यांनी आंबेडकर चौकात, पण साईज सगळं बंद असेल रे. चला बाकी नंतर बोलू आपण बेटा. बाय बाय. टेक केअर.